नमस्कार मित्रांनो, अलीकडच्या महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली। यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री कोमल कुंभार। सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अंजी म्हणजेच कोमलने तिचा प्रियकर गोकुळ दशवंत सोबत 25 नोव्हेंबर 2025 रोजी लग्नगाठ बांधली। लग्नानंतर नुकतीच या जोडीने मकर संक्रांतीचं औचित्य साधून मुलाखत दिली। या मुलाखतीत त्यांनी त्यांची प्रेम कहाणी तसेच लग्नाबद्दल अनेक खुलासे केले। अभिनेत्री कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत गेली काही वर्षे रिलेशनशिप मध्ये होते। 2 वर्षापूर्वी गोकुळने अभिनेत्रीला खास सरप्राईज देत प्रपोज केलं होतं। त्यांच्या लग्नाला 3 महिने पूर्ण झाले आहेत। गोकुळ आणि कोमलची पहिली भेट ही रंगभूमीवर झाली होती। त्याच दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। नुकतीच या जोडप्याने एक मुलाखत दिली। यामध्ये गोकुळ दशवंत म्हणाला, एकदा मी राज्य नाट्य मंडळाचं नाटक बसवत होतो, त्यावेळीच माझे वडील गेले। त्यावेळेस हिने मला मोठा धीर दिला होता। आपल्याकडे एकतर अशा परिस्थितीत 1 वर्षाच्या आत लग्न करा किंवा ते 3 वर्षानंतर केलं जातं। त्यानंतर माझ्या लग्नाबद्दल घरी लग्नाचा विषय निघाला। आंतरजातीय विवाह असल्याने व आर्थिकरित्या असक्षम असल्याने त्यांनी घरी सांगितलं नाही। लग्नानंतर तब्बल 3 महिने ही गोष्ट त्यांच्या घरच्यांपासून लपवली होती। कोमलच्या घरच्यांना तिच्या अभिनयाला साफ विरोध होता, तरीही काहीतरी वेगळं करायचं या गोष्टीने तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं। कोमल म्हणाली, आमच्या नात्याचा स्वीकार केलाच नसता कारण आमच्याकडे कास्टचा प्रॉब्लेम आहे। मग अभिनेत्रीचा नवरा म्हणाला, त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला। हे सगळं करत करत 2018 निघालं। मग मी म्हणालो, तू तुझ्या घरी सांगू नको, मी तुझ्या घरी सांगणार नाही। आम्ही नाटकामुळे एकत्र आलो, त्यामुळे 5 नोव्हेंबर 2018 ला आम्ही रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला। पण सगळी तयारी करूनही त्या दिवशी आलीच नाही। नंतर मग फायनली 5 नोव्हेंबर 2019 ला आम्ही रजिस्टर लग्न केलं। या सगळ्या प्रवासात माझा भाऊ माझ्या सोबत होता। तेव्हा आम्ही लग्न केलं म्हणून बरं झालं, नाहीतर आम्ही एकत्र नसतो, असा गोकुळ दशवंत म्हणाला। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।